मोबाईल नसलेली आई हवी आहे. विचार करायला लावणारी गोष्ट. वर्गातील विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर शिक्षकांनी त्यांना एक निबंध लिहायला सांगितला की त्यांना कशी आई आवडते. सर्वांनी आपली आई किती चांगली आहे हे सांगत निबंध लिहिला. त्यात एका विद्यार्थ्याने निबंधाच्या शीर्षकात लिहिले, ऑफलाईन आई. चला तर मग बघूया काय आहे ऑफलाईन आई. ऑफलाईन आई. शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना निबंध लिहायला सांगितला. कशी आई आवडते. ते एका विद्यार्थ्याने निबंधाच्या शीर्षकात लिहिले, ऑफलाईन आई. मला ऑफलाईन आई हवी आहे. मला अशिक्षित आई हवी आहे, जिला मोबाईल वापरता येत नाही, पण जी माझ्यासोबत कुठेही जाण्यास तयार आणि उत्सुक असेल. मला असे वाटत नाही की आईने जीन्स आणि टी शर्ट घालावा, पण छोटूच्या आईसारखी साडी नेसावी. मला अशी आई हवी आहे जी मुलांसारखे मला मांडीवर डोकं ठेवून झोपवेल. मला आई हवी आहे पण ऑफलाईन. तिच्याकडे माझ्यासाठी आणि माझ्या पिताजींसाठी मोबाईलपेक्षा जास्त वेळ असेल. ऑफलाईन आई असेल तर पिताजींशी भांडण होणार नाही. जेव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेव्हा ती मला व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी एक गोष्ट सांगून झोपवेल. आई, ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करू नका. घरात काहीही बनवा. पापा आणि मी मजेत खाऊ. मला फक्त ऑफलाईन आई हवी आहे. इतके वाचल्यानंतर संपूर्ण वर्गात रडण्याचा आवाज ऐकू आला. प्रत्येक विद्यार्थी आणि वर्ग शिक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई, मॉडर्न राहा, पण तुमच्या मुलाच्या बालपणाची काळजी घ्या. मोबाईलमुळे मुलांपासून दूर जाऊ नका. हे बालपण पुन्हा कधीच येणार नाही. आवडलं तर लाईक, शेअर आणि कमेंट करून कळवा. धन्यवाद.